मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना आणि मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच आपल्या हिंदू पंचांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण आणि अतिशय शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय आणि ती का साजरी केली जाते. सर्वात आधी आपण अक्षय तृतीया या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. तर मित्रांनो, अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही किंवा नष्ट होत नाही असे. आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाचा 3रा दिवस. अशी मान्यता आहे की या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे किंवा दानाचे पुण्य कधीही संपत नाही, ते अक्षय राहते. पण मित्रांनो, ही स्थिती एवढी महत्त्वाची का मानली जाते यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जोडलेल्या आहेत. तर आपण आता अक्षय तृतीया का साजरी केली जाते हे समजून घेऊया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम याचा जन्म झाला होता, म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हटले जाते. दुसरी कथा अशी आहे की याच पवित्र दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत सांगायला आणि श्री गणरायाने ते लिहायला सुरुवात केली होती. इतकेच नाही तर राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्येनंतर पवित्र गंगा माता याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. तसेच हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. या सर्व महान घटनांमुळे या दिवसाचे पावित्र्य अनेक पटींनी वाढते. तसेच मित्रांनो, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे या दिवशी कोणतेही नवीन किंवा शुभ काम सुरू करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात, घर किंवा नवीन वाहने खरेदी करतात. विशेषतः या दिवशी सोने खरेदी करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. सोने हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी खरेदी केलेली संपत्ती अक्षय राहते अशी श्रद्धा आहे. या व्यतिरिक्त या दिवशी माठातील थंड पाणी, अन्न आणि फळांचे दान करण्याला प्रचंड महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं तर अक्षय तृतीया हा केवळ सोने खरेदीचा दिवस नसून आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी अक्षय राहावी यासाठी प्रार्थना करण्याचा आणि सत्कर्म करण्याचा हा पवित्र दिवस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.